चल हट हट चल, मी नाही घेणार. मित्रांनो, ही भाषा माझी नाही आहे, ही भाषा माझी नाही आहे. पण ही भाषा तुम्हाला ऐकायला मिळाली असेल. काल व्हिडिओ बनवलाच आहे, त्याच्यावरती माझी मतं, माझं वास्तव मी तुमच्यासमोर मांडलेलंच आहे. पण आज जो विषय मी मांडतो आहे त्याच्यामागे एक वेगळं कारण आहे. त्याच्यामागे काय कारण आहे तेच मी तुमच्यासमोर पुढे मांडणार आहे. आता येणारे जे काय निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये जर अभूतपूर्व यश प्राप्त करायचं असेल तर काहीतरी रणनीती आखणे गरजेचं आहे. आणि हा रणनीतीचाच एक प्रकार असू शकतो, हा एका षडयंत्राचा प्रकार असू शकतो. ह्याला षडयंत्र म्हणा किंवा रणनीती म्हणा. आता तुम्हाला काय वाटते, हे षडयंत्र आहे की रणनीती आहे? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, ही रणनीती काय असू शकते? तर आता मुंबईमध्ये विविध भाषिक आहेत आणि आता मुंबईमध्ये मराठी टक्का आहे तो माझ्या मते जास्तीत जास्त 25 ते 30% असेल. असा कदाचित राज ठाकरे यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल आणि त्याला अनुषंगून त्यांनी UP बिहारमध्ये त्या लोकांना विरोध दर्शवण्यासाठी किंवा ते चाचपून पाहण्यासाठी हा केलेला प्रयत्न असू शकतो. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किर्लोस्कर. चल हट हट चल, मी नाही घेणार. मित्रांनो, ही भाषा माझी नाही आहे, ही भाषा माझी नाही आहे. पण ही भाषा तुम्हाला ऐकायला मिळाली असेल. काल परवा काहीतरी ते अधिवेशन झालं मनसेचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं. आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना राज ठाकरेंनी उद्गारलेले हे उद्गार आहेत. हे वक्तव्य राज ठाकरेंनी कुठल्या गोष्टी संदर्भात केलं तर प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्याच्या विरोधात बोलताना, त्या गंगेच्या पाण्याच्या विरोधात बोलताना, त्या गंगेच्या जलाच्या विरोधात बोलताना काय गोष्ट घडली मित्रांनो, की त्यांनी एक किस्सा सांगितला. तो किस्सा काय होता तर त्यांचे नेते बाळ नांदगावकर हे त्या प्रयागराजमध्ये गेले होते आणि त्यांनी ह्या त्रिवेणी संगमामध्ये डुबकी मारली, आंघोळ केली, स्नान केलं आणि त्या पर्वामध्ये ते सामील झालेत. आणि त्यानंतर ते येताना तिथून गंगाजल घेऊन आले तीर्थ म्हणून. आणि ते कमंडलूमधून, म्हणजे एक पितळेचा एक भांडं असते, त्या भांड्यामधून पाणी घेऊन गेले जाते. ते कमंडलूसारखं असते. त्या कमंडलूमधून ते बाळा नांदगावकर त्या गंगेचं पाणी घेऊन आले तीर्थ म्हणून. मित्रांनो, गंगेच्या पाण्याला अशा भाषेत उद्गारणं किंवा अशा भाषेत तिचा हे करणं, तिची मांडणी करणं, उल्लेख करणं ही पहिल्यात मुळात चुकीचंच आहे. आणि त्याच्यावर मी काल व्हिडिओ बनवलाच आहे, त्याच्यावरती माझी मतं, माझं वास्तव मी तुमच्यासमोर मांडलेलंच आहे. पण आज जो विषय मी मांडतो आहे त्याच्यामागे एक वेगळं कारण आहे. त्याच्यामागे काय कारण आहे तेच मी तुमच्यासमोर पुढे मांडणार आहे. पण त्यावेळी हे काय असा प्रसंग घडला त्यावेळेला ते सांगत होते की बाळा नांदगावकर त्या कमंडलूमधून मला ते पाणी घेऊन आले द्यायला तीर्थ म्हणून. तर मी म्हणालो त्याला, चल हट हट चल, मला नको ते पाणी, काय घेऊन आलेस ते. मित्रांनो, राज ठाकरेंना जर हे अमान्य असतील, ही गोष्ट न आवडणारी असेल, न रुचणारी असेल, न पटणारी असेल, आपण मान्य करू शकतो. कोणाची काय आवड असेल, काय निवड असेल, कोणी कुठल्या गोष्टीला कसं घ्यावं, कसं घेऊ नये, हा ज्याचा प्रश्न आहे. हा ज्याच्या त्याच्या सद्विवेक बुद्धीचा प्रश्न आहे. पण ज्या प्रकारे राज ठाकरेंनी हे भाष्य केलं सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक मंचावरती, ते एक चुकीचं होतं. ती गोष्ट खटकणारी होती. आणि जे काय चाळे केले, म्हणजे ते दाखवत होते त्या कुंभमेळ्यामध्ये, त्या त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ करणाऱ्या बाया अशा इथे ते चोळत होते. तर काय, अरे बायाच चोळत होते का? पुरुष पण चोळत होते. तुम्ही बाथरूममध्ये आंघोळ करता तेव्हा तुम्ही सुद्धा इथे ते चोळता काय? नुसतं पाणी अंगावर घेऊन बाहेर पडता? हा माझा प्रश्न आहे राज ठाकरे यांना.
पण ते विचित्र चाळे करून तुम्हाला काय नक्की संबोधन करायचं आहे, काय नक्की तुम्हाला सांगायचं आहे, त्याच्यामागचा उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे, का तुम्ही सनातनवरती असे हे करताय, शिंतोडे उडवताय. असो, या विषयावरती मी बोललो आहे. आता महत्त्वाचा विषय म्हणजे राज ठाकरेंना ह्याच्यातून काय साध्य करायचं आहे. मला असं वाटते की त्यांना काहीतरी राजकीय आपलं राजकीय बाजू मजबूत करायची असेल, एक राजकीय बाजू मजबूत करायची असेल म्हणून त्यांनी केलेलं हे वक्तव्य असेल असं म्हणायला हरकत नाही. आता ती राजकीय बाजू काय आहे ती आपण समजून घेऊ. मित्रांनो, ती समजून घ्यायच्या अगोदर त्यापूर्वी घडलेली घटना तुमच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. ते म्हणजे भैयाजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य मराठीला संबोधून. मराठीचा उल्लेख करताना भैयाजी जोशी काय म्हणाले, मुंबईमध्ये मराठी अनिवार्य नाही आहे, मुंबईमध्ये मराठी बोललीच गेली पाहिजे असं नाही आहे, असा विरोधाभास जो निर्माण केला त्यांनी. त्याच्यानंतर वाद निर्माण झाले, नंतर त्याने टर्न मारला, टनाटन मारले. असो, पण ह्या सर्व गोष्टीमध्ये भैयाजी जोशींनी जसं घाटकोपरमध्ये गुजराती भाषा बोलली जाते असं वक्तव्य केलं आणि गिरगावमध्ये मराठी भाषा बोलली जाते, अन्य ठिकाणी अन्य भाषा बोलली जाते, अमुक ठिकाणी प्रमुख भाषा बोलली जाते, असे काय आपल्या त्या आखलेचे तारे तोडले. ह्याचा मागचा उद्देश काय होता, तर ही माझ्या मते एक रणनीती असू शकते. जर याचा सारासार विचार केला तर, राजकीयदृष्ट्या विचार केला तर, राजकारणासाठी आखलेली ही रणनीती असू शकते. आणि ही रणनीती भाजपाच्या दृष्टीने आखलेली असेल. कारण भारतीय जनता पार्टीला जसं आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळालं आहे, अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, त्या यशानंतर आता येणारे जे काय निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये जर अभूतपूर्व यश प्राप्त करायचं असेल तर काहीतरी रणनीती आखणे गरजेचं आहे. आणि हा रणनीतीचाच एक प्रकार असू शकतो, हा एका षडयंत्राचा प्रकार असू शकतो. ह्याला षडयंत्र म्हणा किंवा रणनीती म्हणा. आता तुम्हाला काय वाटते, हे षडयंत्र आहे की रणनीती आहे? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, ही रणनीती काय असू शकते, तर आता मुंबईमध्ये विविध भाषिक आहेत आणि आता मुंबईमध्ये मराठी टक्का आहे तो माझ्या मते जास्तीत जास्त 25 ते 30% असेल. तसं आतापर्यंत त्याची काय हे झालेली नाही आहे, काय म्हणतात त्याला, जनसंख्याची गणना झालेली नाही, जनगणना झालेली नाही आहे. त्यामुळे आपण सांगू शकत नाही नक्की किती टक्के आहे मराठी माणूस. 30%च्या वर जाणार नाही, 30%च्या खालीच येऊ शकतो, पण आपण धरूया 30%. आणि 70% इतर भाषिक, इतर जातीचे, इतर परप्रांतीय म्हणा किंवा आणखीन कोण म्हणा. जर असा पण विचार करायला गेलो तर समजा एक 10 ते 15% गुजराती, 15 ते 20% UP बिहारवाले, एक 5-10% तुम्हाला पंजाबी दिसतील, शीख दिसतील, एक 15-20% तुम्हाला केरळी, कन्नाडी, दक्षिणेतील लोक दिसतील. मित्रांनो, असा जर आपण विचार केला तर अन्य भाषिक, अन्य जातीचे, परप्रांतीय हे जर 70% असतील तर ह्या 70%ांना साधणं गरजेचं आहे. आणि हे त्यांना साधण्यासाठी, या 70%ांना साधण्यासाठी कदाचित भैयाजी जोशी यांनी केलेलं हे वक्तव्य असू शकते. त्यांना बरं वाटावं, त्यांच्याबद्दल, त्यांच्या मनात RSSबद्दल, भारतीय जनता पार्टीबद्दल प्रेम ओतू यावं. आणि जे काय 70% इतर भाषिक आहेत त्याच्यातील एक 5-50% लोकांनी जर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला समर्थन केलं, भारतीय जनता पार्टीला जर मतदान केलं तर भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये विजयी होऊ शकते.
हा त्यांचा एक मानस असू शकतो, ही त्यांची एक रणनीती असू शकते. म्हणजे एक संदेश पोचवायचा आहे त्यांना, गुजराती माणसांच्या मनात संदेश पोचवायचा आहे, UP बिहारच्या लोकांच्या मनात संदेश पोचवायचा आहे की आम्ही आहोत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मराठी माणसांपेक्षा आम्ही तुमच्यावरती जास्त प्रेम करतो, तुम्हाला साधण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या सहकार्याची, तुमच्या समर्थनाची आम्हाला आवश्यकता आहे, हे सांगण्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट केलेला हा प्रयत्न असू शकतो. कारण ते RSSचे नेते कार्यकर्ते असल्यामुळे हा मनात एक शंका निर्माण होते, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि हा जर विचार केला, आणि हा विचार, ही जी भाषा वापरली गेली, ही भाषा वापरली गेल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लगेच मैदानात उतरले आणि त्यांनी सडकून समाचार घेतला. अगदी मराठी भाषेचा त्यांनी कैवार, मराठी भाषेचा आम्हीच अजेंडा, आम्हीच मालक आहोत, मराठी भाषेवरती आमचाच हक्क आहे, आमचंच प्रभुत्व आहे, आम्हीच मराठी माणसाचे सर्वस्वी आहोत, हे दाखवण्याचा ह्या लोकांनी प्रयत्न केला. मित्रांनो, आता ह्यानंतर आपली काहीतरी रणनीती असावी. जर इथे अमराठी लोकांना साधण्याचा प्रयत्न केला जातोय, तर आपण मराठी लोकांना साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा कदाचित राज ठाकरे यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल. आणि त्याला अनुषंगून त्यांनी UP बिहारमध्ये त्या लोकांना विरोध दर्शवण्यासाठी किंवा ते चाचपून पाहण्यासाठी हा केलेला प्रयत्न असू शकतो. कारण कुंभमेळा हा प्रयागराजमध्ये झाला. ते प्रयागराज कुठे आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये. मग तिथली व्यवस्था, तिथली परिस्थिती, तिथल्या त्या गंगेच्या पाण्याचं दूषितपणा, गढूळपणा, प्रदूषण वगैरे वगैरे समोर आणायचं आणि त्याच्यावरती चर्चा करायची, चर्चेला भाग पाडायचं, असा कदाचित राज ठाकरेंचा प्रयत्न असू शकतो. आणि हे करत असताना त्यांना मराठी माणसांची मतं साधायची असतील. तो एक गठ्ठा मराठी माणसांचा मतं आपल्या परड्यात पडावी, त्याची विभागणी होऊ नये. ना ती भारतीय जनता पार्टीकडे जावी, ना ती उभाटाकडे जावी, ना ती शिवसेनेकडे जावी, ना ती राष्ट्रवादीकडे जावी, ना ती काँग्रेसकडे जावी, ना ती शरदचंद्र राष्ट्रवादीकडे जावी. म्हणजे हे जे काय 5-6 पक्ष आहेत, या पक्षांकडे विभागली न जाता ती फक्त मनसेला मिळावी, असा कदाचित अजेंडा कदाचित असा विचार राज ठाकरेंच्या मनात आला असेल. आणि त्यासाठी त्यांनी केलेले हे वक्तव्य असू शकते. परत आपण चर्चेत राहावं, ह्या विषयावरती चर्चा घडत राहावी, आपल्यावरती लोकांची नजर खेळून राहावी, फोकस राहावा. भले आपण विवादित बयानबाजी केली आहे, विवादित भाषण केलं आहे, विवादित वक्तव्य केलं आहे, लोक काय विसरून जातील, पण आपण चर्चेत राहू. आणि ही चर्चाच महत्त्वाची आहे. त्यासाठी बघा, अनेक नेते काही त्याला बेस नसताना, बेसलेस, त्याला काही महत्त्व नाही, काही अर्थ नाही, निरर्थक भाषा करतात. त्यांना फक्त लाईमलाईटमध्ये राहायचं असते, त्यांना चर्चेत राहायचं असते. आणि मग हे असे पत्रकार आहेच आगलावे, त्यांना दिवसभर आगच लावायची असते. मग ती विझवायची कोणी, हा प्रश्न पडतो. मग राज ठाकरे असे बोलले, निलेश राणे राज ठाकरे असे बोलले, तुमचं काय मत आहे? एकनाथ शिंदे राज ठाकरे असे बोलले, तुमचं काय म्हणणं आहे? सुषमा अंधारे राज ठाकरे असं म्हणाले, तुमचं काय म्हणणं आहे? आणि मग ते सुषमा अंधारे आपले अकलेचे तारे जोडणार, मग ते निलेश राणे आपले अकलेचे तारे जोडणार, प्रत्येकजण आपापले अकलेचे तारे जोडणार, मग आपापली वक्तव्य करणार, आपापली भाषा वापरणार. आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टीला उधाण येणार, त्या चर्चेला उधाण येणार, तो विषय चर्चित होणार, राज ठाकरे लाईमलाईटमध्ये राहणार, चर्चेत राहणार. हा कदाचित राज ठाकरेंचा एक रणनीतीचा एक भाग असू शकतो, चर्चेत राहणे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे परप्रांतीयांना परत एकदा साधायचं, परप्रांतीयांवरती एकदा परत निशाणा करायचा. तो कशा प्रकारे निशाणा साधायचा, तर UP बिहारच्या नेत्यांवरती आग फकड करून,
की हे जे परप्रांतीय इथे येतात, हे भैये बिहारी यूपीवाले भैये इथे येतात, कर्नाटकी केरळी इथे येतात, मग त्या राज्यात त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही का? मग तिथले राजकर्ते काय करतात, राजकारणी काय करतायत? त्यांना जर तिथे ते रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नसतील आणि महाराष्ट्रावरती बोजा आणत असतील आणि महाराष्ट्रातील जे युवक आहेत युवती आहेत यांच्या हक्काचे रोजगार ते बळकावत असतील, त्याच्यावरती कब्जा करत असतील, तर हा महाराष्ट्रावरती झालेला अन्याय आहे, हा कदाचित ते दाखवण्याचा प्रयत्न करतील. मला असं वाटते काही दिवसानंतर जसं ह्या निवडणुका जवळ येतील, निवडणुकीची तारीख जाहीर होईल, कदाचित तुम्हाला हे ऐकायला मिळेल. प्रांतीय आणि परप्रांतीय, स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यावरती परत एकदा चर्चेला उधाण आलेलं तुम्हाला दिसून येईल. त्याच दृष्टीने कदाचित राज ठाकरेंनी हे केलेलं वक्तव्य असू शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तर हट मला नाही प्यायचं पाणी, काय बोलायची आवश्यकता नव्हती. ते म्हणू शकले असते प्रेमाने, आदरेने, आत्मीयतेने, अरे बाबा ते पाणी नको आहे, गंगा पवित्र आहे, पण त्या पवित्र गंगेला दूषित केलेलं आहे, त्या पवित्र गंगेला गलिच्छ केलेलं आहे. तर ते दूषित, ते जे काही प्रदूषण आहे हे दूर करणं गरजेचं आहे आणि हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. तर सर्वांनी मिळून त्या पहिल्या गंगेला आपण पवित्र करूया, शुद्ध करूया आणि मग तिथे डुबकी मारूया आणि मग ते तीर्थ म्हणून ग्रहण करूया. अशी भाषा ते वापरू शकले असते. पण जी भाषा त्यांनी वापरली, ज्या प्रकारे वापरली, जे काय त्यांनी शारीरिक हालचाली केल्या, त्याच्यामुळे कुठेतरी सनातनी दुखवला असेल. मग तो मराठी असो, तो गुजराती असो, तो मारवाडी असो, तो पंजाबी असो, तो अन्य कुठल्याही जातीचा असो, तो जर हिंदू असेल, तो जर सनातनी असेल, तो नक्कीच दुखावला असेल. मग ते तुमच्या रणनीतीचा प्रकार असो, तुम्हाला ते राजनीतीमध्ये तुमच्या पक्षाला स्थिर सावर करायचं असेल, त्यासाठी हा केलेला प्रयत्न असो, अन्य कोणताही प्रयत्न असो, पण ह्या सर्व गोष्टीमुळे समाजातील वातावरण गढूळ होते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ही जी भाषा वापरली गेली राज ठाकरेंकडून, ही योग्य आहे का? तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून, गल्लीतून की दिल्लीतून? तुम्ही मराठी भाषिक आहात का किंवा तुम्ही अन्य भाषिक आहात का? त्याचा उल्लेख कमेंट बॉक्समध्ये करावा. आणि तुम्हाला काय वाटते? हे जे काही वास्तव मी तुमच्यासमोर ठेवतो आहे, ही भारतीय जनता पार्टी आणि RSSची रणनीती असू शकते का? भाषेवरती विवाद निर्माण करून, मराठी भाषेवरती विवाद निर्माण करून, आणि त्याच प्रकारे कुंभमेळा आणि गंगाजल याच्यावरती विवाद करून, विवादित भाष्य करून, विवादित भाषण देऊन राज ठाकरेंनासुद्धा काही रणनीती आखायची आहे का? आपलं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी, आपल्या राजकीय पक्षाचं भवितव्य घडवण्यासाठी, येणाऱ्या आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला साधण्यासाठी केली ही रणनीती असू शकते का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? नक्की काय असू शकते? की राज ठाकरेंनी आपलं संतुलन तोडून, मर्यादा तोडून हे केलेलं भाष्य असू शकते? नक्की काय आहे? की आपलं अज्ञान पाजळलेलं आहे? तुम्हाला काय वाटते? नक्की काय आहे? अज्ञान आहे की आपलं राजकीय भवितव्य स्थिरस्थावर करण्यासाठी आहे, की सनातन आणि हिंदू द्वेष असेल? नक्की काय आहे? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? राज ठाकरे यांनी हे जे उद्गार काढले, ही जे काय भाषा वापरली, ही जी काय नकला केल्या, त्याच्यातून त्यांना काय साध्य करायचं होतं? काय नक्की मिळवायचं होतं? काय नक्की प्राप्त करायचं होतं? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.